संजय देशमुख आवाज कोणाचा? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. गद्दाराचं करायचं काय? खाली मुंडावर तापा. आवाज कोणाचा? शिवसेनेचा. आम्ही त्यातून बाहेर सावरत नाही आणि मशाल घेऊन आम्ही उद्धव साहेब मशाल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लढले आणि मोठ्या प्रमाणावर खासदार निवडून आले, आमदार निवडून आले, आमचे जे काही आले. परंतु त्याच्यानंतर हे सत्र थांबलं नाही. पैशाच्या भरोशावर म्हणजे आज 500 कोटीमध्ये ऑपरेशन टायगर त्यांनी आटोपलं असं म्हणतात. पैशानेच विकत घेतल्या गेल्या. 60 कोटी प्रत्येक खासदाराला दिले गेले. 60 कोटीमध्ये यांचा सौदा झालेला आहे आणि त्यानंतर हजार कोटीची कामं यांना दिवस प्रलोभन आहे. मला सांगा की हे किती दिवस आम्ही म्हणजे आता उद्विग्न झाले म्हण. आता असा विषय आहे की नुसतं जोडे मारून त्या पुतळ्याला जोडे मारू नये तर प्रत्यक्षात ज्यावेळेला समोर येईल ना त्यावेळेला संजय देशमुख जोडे निश्चित. संजय देशमुखांचा तीव्र निषेध या ठिकाणी केला आहे. कारण ज्या पद्धतीनं सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात संजय देशमुखांना तिकीट दिली, त्यांच्यासाठी जवळपास 5 सभा या यवतमाळ जिल्ह्यात दिल्या. आजपर्यंत त्यांनी कुठेही एवढ्या मोठ्या सभा दिल्या नाही आणि एवढ्या सभा देऊन सुद्धा तो माणूस या ठिकाणून निघून जातो. हे खेदजनक बाब आहे. या आमच्या मतदारांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला होता तो विश्वास त्यांनी गमावला आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी या यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आहोत. कारण या ठिकाणी जे काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आम्ही आजपर्यंत आमचा एक नेता म्हणून आम्ही मानत होतो, ज्यांच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते त्यांच्या विश्वासावर काम करत होतो, त्यांनी तो विश्वास संपादन केला नाही आणि आमच्यातून निघून गेले. याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि त्यांचा पुतळा जाळून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे आणि असाच निषेध आम्ही प्रत्येक मतदारसंघात आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यांचा निषेध हा या पक्षाच्या वतीनं, कारण पक्ष संघटना बांधताना जो काही पक्ष संघटना बांधत असताना पक्षापेक्षा कोणी मोठा नाही, पक्ष हा सर्वात श्रेष्ठ आहे, व्यक्ती हा मोठा नाही आणि हे सिद्ध करून दाखवायचं काम आमच्या सर्व कार्यकर्त्याचं आहे. आणि कार्यकर्ता हा सज्ज आहे. कोणीही एकही कार्यकर्ता या ठिकाणी त्यांच्यासोबत गेलेला नाही. हे प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगावंच वाटते. संजय देशमुख आवाज कोणाचा?